माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग करण्यात आला। एक तरुण आज दिवसभर झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होता। पाठलाग करणाऱ्या तरुणाला वांद्र्यातील निर्मलनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। यापूर्वीही अनेकदा झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीने पाठलाग केल्याची माहिती। वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात झिशान सिद्दीकींचे समर्थक जमले। गेल्या वर्षीच झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले। मयुरेश, काय सांगाल? झिशान सिद्दीकी यांचे समर्थक आता जमलेले आहेत, काय नेमकी परिस्थिती? नक्कीच ऋषाली, आपण जर बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचे आज दिवसभरात कार्यक्रम होते। मात्र या कार्यक्रमात दोन जे अनोखी व्यक्ती होते ते त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, पारख राखून होते। मात्र ज्यावेळी झिशान सिद्दीकी हे अनेक भागामध्ये जात होते त्या ठिकाणी हे दोन जे तरुण आहेत, जे अनोखी व्यक्ती आहेत, ते बाईकवर दुचाकीवर आपले येऊन झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत होते। आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी यांना जेव्हा माहिती पडली की दोन अनोखी व्यक्ती आपला पाठलाग करत आहेत, त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी ह्या दोन व्यक्तींना, या अनोखी व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे। सध्या निर्मल पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र आपण जर बघितलं गेल्याच वर्षामध्ये झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची गोळी मारून हत्या केली होती आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी असेल यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली होती, ती मागणी देखील करण्यात आली होती। तसंच माझ्या कुटुंबाला धोका आहे हे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली होती। मात्र आता निर्मल पोलीस स्टेशनमध्ये ह्या दोन्ही अनोखी व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची आता सध्या चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये काय समोर येईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद मयुरेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।